हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया उद्यासाठी म्हणजे शुक्रवारीसाठी. ठीक आहे. सो हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे आणि आज मार्केट बरंच पडलंय. ठीक आहे. तर ॲक्चुअली हे मार्केट पडणं थोडंसं अपेक्षितच होतं आपल्याला. जसं की मी तुम्हाला परवा सांगितलं होतं, की मार्केट जेव्हा ह्या सप्लाय झोनमध्ये येतं, म्हणजे हा सप्लाय झोन, ठीक आहे. सो जेव्हा पण मार्केट ह्या सप्लाय झोनमध्ये येतं, तेव्हा जे मोठे ट्रेडर्स असतात, ते लोकं ह्या ठिकाणी सेलिंग करणं प्रिफर करत असतात आणि म्हणून या लेव्हलपासून मार्केट जे आहे ते पडलंय थोडंसं. बट हे काही कंप्लीटली बिअरिश झालेलं नाहीये. ट्रेंड बिअरिश झालेला नाहीये अजून तरी. आपण बुलिश ट्रेंडमध्येच राहायचंय अजूनही. जोपर्यंत मार्केट हा जो नोव्हेंबर लो आहे ना, या नोव्हेंबर लोच्या खाली येत नाही, तोपर्यंत आपण बुलिशच राहायचंय. म्हणजे 23,263 ची लेव्हल जर मार्केटने तोडली आणि जर मार्केट खाली यायला लागलं, तर मग पुन्हा सेलर्स ॲक्टिव्ह झाले असं आपण म्हणू शकतो. पण सध्या तरी आपण सेफ आहोत आणि सध्या तरी आपण बुलिश ट्रेंडमध्येच आहोत. अ, हे जे रिजेक्शन आहे हे आपल्याला अपेक्षित होतं. कारण परवा दिवशी इथून मार्केटनं रिजेक्शन घेतलं, पण मार्केट एवढं जास्त पडलं नव्हतं. साइडवेज राहिलं होतं. ठीक आहे. सो आज त्यामुळे मार्केट पडलंय. बाकी हे जे रिजेक्शन आहे हे आपल्याला अपेक्षितच होतं. पण ठीक आहे, अजून काही आपण लगेच सेलिंग साइडला जायचं नाहीये. आपण बुलिशच असणार आहोत. आपलं टार्गेट आपण जसं की ह्याच्या आधी ठरवलंय, की आपल्याला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आपल्याला ही लेव्हल आहे. ही लेव्हल आपल्याला अचीव्ह केलेली बघायला मिळेल. सो आपला सध्या ट्रेंड तरी बुलिश साइडलाच असणार आहे. तर उद्या एक्झॅक्टली काय होईल हे मी तुम्हाला YouTube कम्युनिटी पोस्टमध्ये रात्री किंवा उद्या सकाळी पोस्ट करेन. कारण की अजून एफ-आय-आय-डी-आयचा डेटा आलेला नाहीये. तो डेटा थोडा लेट येतो आणि मी आज थोडंसं लवकर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे त्याची जी अपडेट असेल, ती तुम्हाला मी उद्या सकाळपर्यंत नक्की देईन. तुम्ही YouTubeची कम्युनिटी पोस्ट जी आहे, ती फॉलो करा. त्यावर लक्ष ठेवा. मी तुम्हाला तिथे पोस्ट देईन. ठीक आहे. सो येस, हे असंच हे आपल्याला अपेक्षित होतं. यामध्ये नवीन काही नाहीये. मार्केट असं होईल हे आपल्याला अपेक्षित होतं. आपण परवापासून याबद्दल बोलतोय. ओके. सो ठीक आहे, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण जाऊया. आता हा निफ्टीचा 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे. ओके. आणि आज मार्केट गॅप अप ओपन झालं आणि मार्केटने 23,762 ची लेव्हल तोडल्यासारखं दाखवलं. थोडंसं वर गेलं आणि अगेन मार्केट पुन्हा खाली आलंय आणि मार्केट कंटिन्यूअस खाली पडत होतं. म्हणजे हे अपेक्षित एवढं तरी मी तुम्हाला सांगून ठेवलं, तर तुम्ही तेवढा अंदाज आता लावत असाल, की जेव्हा मार्केट खाली-खाली यायला लागतं आणि पहिल्या कॅन्डलचा लो तोडून जर मार्केट खालीच यायला लागलं, तर हे समजून जायचं तुम्ही, की मार्केट गॅप फिलिंगसाठी येत आहे. ठीक आहे. सो आजचा जो गॅप होता तो आजच फिल केला त्यानं आणि गॅप फिलिंगसाठी मार्केट आलं. सो जेव्हा असं होतं, की मार्केटने एक कॅन्डल बनवली, पहिली कॅन्डल बनली आणि त्या कॅन्डलचा जर लो तोडून मार्केट अजून खाली-खाली येत असेल आणि त्या दिवशी जर मार्केट गॅप अप ओपन झालं असेल, तर हे समजून जायचं, की मार्केट गॅप फिल करण्यासाठी प्रिव्हियस जो क्लोजिंग असते मार्केटची, तिथपर्यंत तरी मार्केट येऊ शकतं. सो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मार्केटने एक्झॅक्टली 23,687 ला एकदा सपोर्ट घेतला आणि थोडंसं रिट्रेस झालं मार्केट आणि नंतर पुन्हा नेक्स्ट कॅन्डलला त्याने ती पण लेव्हल तोडली. त्यानंतर 23,675 ची पण लेव्हल तोडली. नंतर थोडासा टाईमपास केला. मग 23,675 लाच मार्केटने इथे रेझिस्टन्स घेतलाय आणि थोडं टाईमपास करत मार्केट ह्या लेव्हलला आले 23,631. आता हा खूप इम्पोर्टंट ही लेव्हल होती कारण ह्या लेव्हलवर मार्केट खूप जास्त वेळ टाईमपास करत होतं. ही लेव्हल तोडणं त्याला पॉसिबल होत नव्हतं. नंतर खूप टाईम नंतर मार्केटने ही लेव्हल थोडीशी तोडली. पण अगेन थोडंफार त्याच्या आसपासच मार्केट करत राहिलं. पुन्हा त्याच लेव्हलला रेझिस्टन्स घ्यायला गेलंय मार्केट आणि पुन्हा मार्केट पडलं. ठीक आहे. सो असं आज मार्केट थोडं टाईमपास करत थोडं लेव्हल तोडलेलं, टाईमपास करत थोडं पडलंय, असं करत मार्केट पडलंय आणि त्याच्यानंतर मार्केट आहे ते थोडं करत लास्टला चढलंय आणि पुन्हा मार्केटने 23,631 चाच रेझिस्टन्स घेतलाय. ओके. आणि 23,006 ला आज मार्केट क्लोज झालंय. तर काल मी तुम्हाला एक गोष्ट प्रॉमिस केली होती, की मी तुम्हाला 3 पीएमची स्ट्रॅटेजी काय असते ते सांगेन म्हणून. तर ठीक आहे, आपण 3 पीएमची स्ट्रॅटेजी बघूया आता. तर हा 1 मिनिट मी तुम्हाला निफ्टी. ओके. सो हा निफ्टीचा चार्ट आहे आजचा. ओके. 5 मिनिट टाईम फ्रेमवरचा हा चार्ट आहे. हा निफ्टीचा चार्ट आहे आणि हा प्रीमियमचा चार्ट आहे. ठीक आहे. किती 23,500 चा कॉल आहे हा. ओके. सो 3 वाजताची कॅन्डल कोणती आहे बरं? आपण बघूया.
ओके. ही जी कॅन्डल आहे ही मोठी बुलिश कॅन्डल दिसतेय ना, ही 3 पीएमची कॅन्डल आहे. मी थोडंसं त्याची साईज मोठी करते. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल. ह्याची पण साईज मोठी करते. हां, ठीक आहे. तर 3 पीएमची स्ट्रॅटेजी अशी असते. तर ही 3 पीएमची कॅन्डल आहे. ही जी बुलिश दिसते ते. ओके. सो 3 पीएम जे करायचं असतं त्यासाठी असं असतं, की 2:55 ची जी कॅन्डल असते, कोणती पण असू दे, रेड असू दे किंवा ग्रीन असू दे, कोणती पण असू दे. 2:55 च्या कॅन्डलचा हाय आणि लो हा तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे. 2:55 च्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा आहे. सो जेव्हा पण 2:55 ची कॅन्डल तिचा हाय 2:55 च्या कॅन्डलचा हाय ज्यावेळी 3 पीएमची कॅन्डल तोडते, तेव्हा बुलिश साइडला मूव्हमेंट येते आणि जेव्हा 2:55 च्या कॅन्डलचा लो तोडला जातो 3 पीएमच्या कॅन्डलने, तेव्हा बिअरिश साइडला मूव्हमेंट येते. सो आज बघा 3 पीएम काल पण 3 पीएम खूप चांगलं झालं आणि आज पण 3 पीएम चांगलं झालं. आज ह्या कॅन्डलचा हा जो हाय होता, किती होता हा हाय? आय थिंक एक 77 पर्यंत काहीतरी असेल. 76-77 आज हाय होता 2:55 च्या कॅन्डलचा, ठीक आहे. तो हाय तोडला म्हणजे कॅन्डल एक्झॅक्टली त्याच्या हायच्या ठिकाणीच ओपन झाली आणि हे किती तुम्हाला मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली बघा. इथे इथे एक्झॅक्टली तुमची एंट्री पडेलच असं नाही, ठीक आहे. तर तुमची 76-77 ला पडली नसेल. पण ॲट तुमची इथं 78, 79, 80 पर्यंत जरी एंट्री पडली असती तुमची, तर मार्केट कुठपर्यंत गेलंय? 100 पर्यंत गेलंय. तर एवढे पॉइंट्स तुम्हाला कॅप्चर झाले असते, ठीक आहे. सो ही आहे 3 पीएमची स्ट्रॅटेजी. पण ही स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आहे. 3 पीएमच्या स्ट्रॅटेजीमध्ये मोस्टली तुम्ही पोझिशन होल्ड करायचं नाही. ही स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आहे. इथे तुम्हाला बऱ्यापैकी पॉइंट्स चांगले मिळून जातात. ठीक आहे. सो तुम्ही म्हणजे 1-2 वर्षांपूर्वी जर पासून जर कोण करत असेल, तर त्यांना माहिती असेल कदाचित 3 पीएमची स्ट्रॅटेजी याच्या आधी खूप चांगली वर्क होत होती 1-2 वर्षांपूर्वी आणि आता अलीकडे थोडंफार म्हणजे असं झालं की 3 पीएमची स्ट्रॅटेजी कधी-कधीच बनते, कधी-कधी बनत पण नाही. पण काल पण 3 पीएम स्ट्रॅटेजी खूप छान वर्क झाली आहे, आज पण झाली आहे. ओके. सो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि उद्यापासून तुम्ही ऑब्झर्व्ह करा की 3 पीएमची स्ट्रॅटेजी वर्क होते की नाही आणि तुम्ही जर केलं असेल, तर मला उद्याला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे? सो ही आहे स्ट्रॅटेजी खूप ईझी आहे. फक्त हाय लो मार्क करायचा आहे तुम्हाला 2.55 च्या कॅन्डलचा आणि जर हाय तोडला तर बुलिश साइडला मूव्हमेंट येते, लो तोडला तर बिअरिश साइडला मूव्हमेंट येते. ओके. सो ठीक आहे. तर मी निफ्टीमध्ये आता तुम्हाला उद्यासाठी काही लेव्हल्स देते. सो उद्यासाठी या लेव्हल्स असणार आहेत. उद्या जर 23,772 ची जर लेव्हल म्हणजे रेझिस्टन्स तोडला उद्याला, तर 23,807 23,868 आणि 23,938 ह्या अपसाईडला असणार आहेत लेव्हल्स आणि 23,556 ची लेव्हल जर तोडली उद्याला, तर 23,423 पर्यंत येईल. त्यानंतर 23,382 ठीक आहे. सो आणि 23,264 पण मार्क करून घेणार तर घ्या. जर मार्केट इतक्या खाली आलं तर. पण आय थिंक एवढं येणार नाही. पण आलं तर साठी मार्केट जर येत असेल तर तुम्ही त्या लेव्हल्स मार्क करून घ्या. ठीक आहे. आणि 23,761 ची लेव्हल पण इम्पॉर्टंट असणार आहे उद्यासाठी. ही पण मार्क करून घ्या. आणि 23,603 ओके. सो येस आणि इथे आधेमध्ये कुठे मार्केट ओपन होत असेल, तर काल जे आम्ही लेव्हल्स आधेमध्ये कुठे दिल्या असतील, तर त्या तुम्ही वेळेवर तुमच्या मार्क करून घ्या किंवा मग तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघा आणि ह्या मधल्या ठिकाणी कोणती जर येत असेल लेवल तर ती तुम्ही नक्की मार्क करून घ्या. त्याला सुद्धा मार्केट रिस्पेक्ट करत असतं. ॲटलीस्ट तुम्हाला अंदाज येईल की मार्केट कुठून रिव्हर्सल होऊ शकतं किंवा कुठे पॉज घेऊ शकतं, हे तुम्हाला समजेल. ओके. सो जर का तुम्ही एंट्री वगैरे टाकली असेल तर तुम्हाला समजेल की तुम्ही पोझिशन क्लोज केली पाहिजे की अजून तुम्ही वेट करू शकता. ओके. सो ठीक आहे आता बँक निफ्टीचं बघूया आपण. सो हा बँक निफ्टीचा डेली टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे आणि बँक निफ्टीमध्ये आज काही फारसा इफेक्ट पडलेला नाहीये तसं तर. बँक निफ्टी आज पण थोडंसं गॅप अपच ओपन झालंय. पण एका रेंजमध्येच राहिलं होतं ते. बँक निफ्टी फार काही खाली आलं नाही. मागचा जो गॅप होता बँक निफ्टीचा तो त्यांनी आज फिल केलाय आणि गॅप फिल करून बँक निफ्टी पुन्हा साइडला मूव्हमेंट केले. त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाहीये. कारण जसं निफ्टीमध्ये सांगितलं तसंच ही जी सप्लाय झोन होतं इथून सेलिंग येणं अपेक्षित होतं तेच झालंय. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपला बुलिश ट्रेंडच असणार आहे. अजून पण आपण बुलिश ट्रेंडच कंटिन्यू करायचा आहे. जर बँक निफ्टी पण जर का 49,789 च्या खाली जर येत असेल,
तर आपल्याला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. पण सध्या तरी आपण सेफ आहोत. सध्या आपण बुलिश साइडला जाणार आहोत. तर हा बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बँक निफ्टी आज गॅप अप ओपन झालंय. त्यानंतर थोडंसं 50,523 ची लेव्हल तोडल्यासारखं केलंय मार्केटने. पुन्हा खाली आले. त्यानंतर त्याने 50,343 ला सपोर्ट घेतलाय. अगेन मार्केट रिट्रेस झालंय. नंतर पुन्हा मार्केट पडलंय. त्यावेळी 50,402, 50,343 या सगळ्या लेव्हल्स त्याने एकाच कॅन्डलमध्ये तोडलेत. पण नेक्स्ट कॅन्डलने पुन्हा 50,343 ला रेझिस्टन्स घेतलाय. त्यानंतर पुन्हा मार्केट पडलंय 50,217 ला सपोर्ट घेतलाय. थोडंसं वर गेलंय, पुन्हा तिथे सपोर्ट घेतलाय, पुन्हा वरती गेलंय आणि 50,343 वर बराच वेळ मार्केटने टाईमपास केलाय. म्हणजे ही लेव्हल खूप इम्पोर्टंट आहे. त्यानंतर पुन्हा मार्केटने ती लेव्हल तोडली आहे. इथे पुन्हा सपोर्ट घेतलाय मार्केटने 50,217 ला आणि पुन्हा ती लेव्हल तोडली आहे. अगेन मार्केट थोडंसं वरती आलंय. पुन्हा इथेच टाईमपास केलाय मार्केटने याच लेव्हलवर 50,217 च्या. नंतर थोडंसं वर गेलंय. परत त्याच लेव्हलवर मार्केटने टाईमपास केलाय. म्हणजे ही लेव्हल खूप इम्पोर्टंट आहे 50,217 ची. या लेव्हलवर मार्केटने थोड्या-थोड्या वेळाने बराच वेळ टाईमपास केलाय आणि बराच वेळ ह्या मार्केटला ना डाउन साइडला किंवा अप साइडला कुठेही त्याची लेव्हल तोडून सस्टेन होणं जमलेलं नाहीये. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने तिथेच येऊन मार्केटने टाईमपास केलाय. आणि अगेन लास्टला मार्केटने मग 50,217 ची लेव्हल तोडून थोडीशी अपसाइडला मूव्हमेंट केली आहे. पण 50,343 ला पण मार्केटने खूप वेळ टाईमपास केलाय कारण एका रेंजमध्येच राहिले मार्केट. त्याला ती लेव्हल तोडून सस्टेन करायला जमलेलं नाहीये. त्यामुळे ना खाली येऊ शकले ना वर जाऊ शकले मार्केट आणि त्याच्यानंतर अखेरीस त्याने पुन्हा एकदा तिथे सपोर्ट घेतला आणि थोडंसं मार्केट क्लोजिंगच्या वेळेस मार्केट थोडंसं वर गेलंय आणि 50,446 ला त्यांना रेझिस्टन्स घेऊन पुन्हा थोडंसं खाली 50,382 ला मार्केट क्लोज झालंय. सो मार्केटने या लेव्हल्सवर बराच रिस्पेक्ट दिलाय. या लेव्हल्सवर बराच वेळ टाईमपास केलाय. सो या लेव्हल्स आपल्या एक्झॅक्टली वर्क झालेत. तर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये हे जर बघत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. सो येस मार्केट बँक निफ्टी सुद्धा आज बऱ्यापैकी थोडंसं मोठ्या रेंजमध्ये होतं, पण रेंजमध्येच होतं. ओके. आणि आज बँक निफ्टी फार काही खाली पडलेलं नाहीये. जितकं निफ्टी पडलंय तितकं रिजेक्शन बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालेलं नाहीये. थोड्या-थोड्या लेव्हल्स पडलेत, पण अगेन त्या रिकव्हर पण केलेले आहेत बँक निफ्टीने. सो धिस इज गुड ॲक्चुअली. तर आता उद्या काय होईल मार्केटमध्ये हे मी तुम्हाला थोड्या वेळाने किंवा उद्या सकाळीपर्यंत माझ्या YouTube कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट टाकेन एक आणि तुम्हाला अपडेट देईनच मी. ठीक आहे. तर आता उद्यासाठी मी तुम्हाला लेव्हल्स देते. सो उद्यासाठी बँक निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत. 50,467, 50,382, 50,150. जर 50,150 चा लो तोडला मार्केटने, हा सपोर्ट तोडला, तर मार्केट 50,008 ला येईल किंवा 50,000 ला येईल, जी की सायकॉलॉजिकल लेव्हल असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 49,789 पर्यंत येऊ शकते. ओके. आणि जर मार्केटने 50,553 हा रेझिस्टन्स तोडला, तर 50,608 आणि डायरेक्ट 51,026 ही लेव्हल देते मी तुम्हाला. इथे मध्ये 50,500 ही सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. ही पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो बँक निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत आणि उद्या मार्केट कुठे ओपन होते बघूया आपण आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण ट्रेड प्लॅन करायचा आहे. सो ह्याच्याशी रिलेटेड आणखी काही अपडेट्स असतील ते मी टाकेनच YouTube कम्युनिटी पोस्टमध्ये. सो त्यासाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. 3 पीएमची स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. सो आजच्यासाठी इतकंच. थँक